Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया यदुदास चव्हाण. तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे संस्कृत जे की हा मोस्ट ऑफ द स्टुडंट्स फर्स्ट इयर स्टुडंट्सला डोक्याच्या बाहेर असतो, म्हणजे डोक्याच्या पलीकडे असतो, आहे की नाही. तर तशामध्ये तुम्हाला हे एक तर टफ सब्जेक्ट आहे आणि याचे सर्व हे कन्सेप्ट जे असतात ते सर्व न्यू असतात, नवीन असतात आणि ते आपल्याला पहिली दुसरीपासून सगळे माहीत नसतात. तर जसं असं जर बघितलं तर आपले जसं स्पेशल पर्सन असते ते स्टार्टिंगला आपल्याला माहीत नसते, आहे की नाही. एकदा त्यांचं जसं परिचय होते, नंतर मग ते परिचयचं नंतर मग डेट्समध्ये कन्वर्ट होते, मग डेट झाल्याच्या नंतर मग रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट होते आणि तशा पद्धतीनं मग नंतर मॅरेजकडे होते, आहे की नाही. तशाच पद्धतीनं या संस्कृतसाठी पण तुम्हाला काही स्टेप्स घ्यावं लागतात, जसं की या सर्व कन्सेप्च्युअल असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला स्टेप वाईज सर्व ग्रामर गोष्टी यांच्या सर्व कॉन्सेप्ट्स तुम्हाला हे सर्व परिचय करावं लागतात. आणि हे तुम्हाला कशा पद्धतीने होते या प्रत्येक चॅप्टर्समध्ये कोणत्या कन्सेप्ट्स आहेत त्यासाठी आम्ही यथार्थ आयुर्वेद तुमच्यासोबत कायम आहे. तर हे नीट काळजीपूर्वक बाळगा. हे बघा मित्रांनो, संस्कृत हे एकदम स्टार्टिंगला कळत नाही, त्याला सराव आणि त्याच्यामध्ये जे ग्रामर आणि जे कन्सेप्ट्स असतात ते क्लिअर पाहिजे, तेव्हाच हे आपल्याला कन्सेप्ट्स अवघड असतात. आणि हे 11-12मध्ये हे आपल्याला नसतात. आता जे मराठी माध्यमचे विद्यार्थी आहेत, जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत, त्यांना पण हे हार्ड जाते आणि ज्यांना पहिल्यापासून संस्कृत असते त्यांना इझिली ते ग्राह्य करू शकतात. परंतु आता ज्यांना जात नाही त्यांच्यासाठी आम्ही आहेत. तर अशा पद्धतीने हे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये मी तुम्हाला सर्व चॅप्टर वाईज जे सांगितलेले आहेत ते आपले नुसार सांगितलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने NCSMनं आपल्यासाठी मस्ट टू नो टॉपिक, डिझायरेबल टू नो आणि नाईस टू नो टॉपिक सांगितलेले आहेत. आता मस्ट टू नो टॉपिक्स म्हणजे काय की हे आपल्याला चॅप्टर्सचं माहीतच पाहिजे आणि यावरच तुम्हाला मोस्टली क्वेश्चन्स असतात. डिझायरेबल टू नोमध्ये SAQमध्ये एक क्वेश्चन असतो, ते तुम्हाला काळजीपूर्वक यायला पाहिजे आणि या नाईस टू नो जे क्वेश्चन आहे ते स्किप करून टाकायचं, त्याच्यामध्ये MCQ येते. आता ज्यांना जास्त मार्क्स मिळवायचे असेल त्यांनी नाईस टू नो पण रेफर करायचं. आता ते टॉपर व्यक्तीसाठी, आहे की नाही. आपल्याला फक्त सब्जेक्ट ऑल क्लिअर पाहिजे, आहे की नाही. तर अशा पद्धतीने हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता तर चला वळूया आपण व्हिडिओकडे. हॅलो एव्हरीबडी, तर आज आपण बघतोय ते म्हणजे संस्कृतम एवं आयुर्वेद इतिहास. तर यामध्ये तुम्हाला 2 पेपर असतात, ते म्हणजे एक पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. पेपर फर्स्ट जे असते ते 100 मार्क्ससाठी असते आणि पेपर सेकंडमध्ये तुम्हाला 80 मार्क्ससाठी संस्कृत असते आणि 20 मार्क्ससाठी आयुर्वेद इतिहास म्हणून असे मिळून तुम्हाला टोटल 100 मार्क्स असतात. तर असे टोटल तुम्हाला हे दोन्ही पेपर्सचे 200 मार्क्स असतात. आणि त्याच्यानंतर इकडं प्रॅक्टिकल एक्झाममध्ये तुम्हाला 75 हे वायवासाठी असतात, इलेक्टिव्स हे 10 मार्क्ससाठी असतात आणि इंटरनल असेसमेंट हे टोटल 15 मार्क्ससाठी असतात. तर असे मिळून सर्व तुम्हाला हे 100 मार्क्ससाठी असतात आणि हे टोटल तुम्हाला 300 मार्क्स हे तुम्हाला लास्टला मिळतात. त्याच्यानंतर यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये आपण पेपर फर्स्ट चॅप्टर कोणतं आहे ते बघूया. फर्स्ट चॅप्टर सांगितलेले पेपर फर्स्ट. आता 2 पेपरमधले त्यामधलं पेपर फर्स्ट संस्कृत जे आहे त्यामधला पहिला चॅप्टर जर बघितला तर संस्कृत अनुवर्तनम परिचय महेश्वर सूत्रानेचा आहे आणि हा 5 मार्क्सला येतो. तर यावर तुम्हाला MCQच असतात, तर हे नीट काळजीपूर्वक बघावं लागतं. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर येते ते म्हणजे संज्ञा. आता संज्ञा हे पण तुम्हाला 5 मार्क्सलाच येते आणि याच्यामध्ये तुम्हाला संहिता बघावं लागतात. तर अशा पद्धतीने हे सेकंड चॅप्टर होतं. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर येते ते म्हणजे उपसर्ग. आता हे उपसर्ग क्रियायोग याच्यामध्ये असतात, हे 22 उपसर्ग तुम्हाला पाठ करावं लागतात आणि हे पण तुम्हाला 5 मार्क्सला असते. त्याच्यानंतर फोर्थ चॅप्टर येते ते म्हणजे अवययाने आणि हे अवययाने जे आहे ते पण 5 मार्क्सलाच आहेत. त्याच्यानंतर पाचवं चॅप्टर येते ते म्हणजे कारक प्रकरण. आता जे कारक प्रकरण आहे मित्रांनो ते तुम्हाला 15 मार्क्ससाठी येते आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिमिनेट द विभक्ती आणि त्यांचे मिनिंग सांगावं लागतात. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द कारक
आणि आयुर्वेदात टेक्स्ट लाईफ सांगावं लागतात. त्याच्यानंतर कॉन्स्ट्रक्ट सेंटेन्स सांगावं लागतात. त्याच्यानंतर ट्रान्सलेट सेंटेन्स फ्रॉम इंग्लिश टू संस्कृत सांगावं लागतात किंवा संस्कृत टू इंग्लिश सांगावं असते. तर याच्यानंतर 6th चॅप्टर येते ते म्हणजे संधी. आता हे संधी जर बघितलं मित्रांनो, हे पण तुम्हाला 15 मार्क्ससाठी असतात. याच्यामध्ये तुम्हाला एक SQ आणि एक LQ येते. तर हे जर बघितलं तर याच्यामध्ये अच्या संधी, त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर सूत्रसहित पाठन परम परीक्षा आहे. सूत्र व्याख्यानाआधी प्रश्न आणि न प्रष्टव्यानी, म्हणजे यामध्ये तुम्हाला हलसंधी, व्यंजन संधी, त्याच्यानंतर विसर्ग संधी, त्याच्यानंतर ऋतू प्रकरण संधी, अशा पद्धतीने हे बघावं लागतात. त्याच्यानंतर 7th चॅप्टर येते ते म्हणजे समास. आता समास जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला अव्ययीभाव समास, त्याच्यानंतर अव्ययम, त्याच्यानंतर तत्पुरुष समास, त्याच्यानंतर बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास, अशा पद्धतीने हे समासाचे वेगवेगळे टाईप्स तुम्हाला बघावं लागतात. त्याच्यानंतर शब्दरूपाने जर बघितलं तर यामध्ये पुल्लिंग शब्दरूपाने येते आणि हे तुम्हाला 10 मार्क्ससाठी येते. त्याच्यानंतर यामध्ये जर बघितलं तर यामध्ये वेगवेगळे शब्दरूपाने सांगितलं, जसे पुल्लिंग, स्त्रीलिंग, त्याच्यानंतर नपुसकलिंग आणि सर्वनाम पदाने असतात. त्याच्यानंतर 9th चॅप्टर येते ते म्हणजे धातुरूपाने. आता ते धातुरूपाने पण तुम्हाला 10 मार्क्ससाठी आणि याच्यामध्ये तुम्हाला परस्मय पदे बघावं लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर नेक्स्ट तुम्हाला येते त्याच्यामध्ये आशीर्लिंगम, लीट, लुंग, लोड म्हणजे काय, या सर्व तुम्हाला यामध्ये बघावं लागतात. त्याच्यानंतर 10th चॅप्टर येते ते म्हणजे प्रत्यय. आता हे प्रत्यय जर बघितलं मित्रांनो तर हे पण तुम्हाला 10 मार्क्ससाठी येते आणि यामध्ये तुम्हाला तव्यत, अनियत, भावे, करणे, घन, अशा पद्धतीने हे बघावं लागतात. त्याच्यानंतर विशेषण विशेष हे 5 मार्क्ससाठी येते आणि यावर शक्यतो एक SQ होते. अशा पद्धतीने हे पेपर फर्स्टसाठी होते. आतापर्यंत आपण जे पाहिलं ते होतं पेपर फर्स्टसाठी. आता आपण पेपर सेकंडकडे वळूया. आता याच्यामध्ये जर बघितलं पेपर सेकंडमध्ये तर हे 2 डिव्हिजनमध्ये विभागले आहे. त्याच्यामध्ये पार्ट A जे की आपण आता बघतोय त्यामध्ये तर ते आहे निरुक्ती तथा पर्यायी पदाने. आता याच्यामध्ये आयु, शरीर, मन, अग्नी हे सांगितलेले आहेत त्यांची आणि हे तुम्हाला 15 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला 2nd चॅप्टर जर बघितलं तर परिभाषा पदाने येते. आता हे परिभाषा पदाने जर बघितलं तर आयुर्वेद, पंचमहाभूतांनी, त्रिगुण, दोष सांगितलेले, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, गुरु, लघु, प्रकृती सांगितलेली आणि स्त्रोतस, कोष्ट सांगितलेले आणि हे तुम्हाला 20 मार्क्ससाठी आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला ABC जे सांगितलेले ते तुम्हाला टोटल 20 मार्क्ससाठी आणि यावर एक SQ आणि एक LQ येते पेपर सेकंडमध्ये. त्याच्यानंतर 3rd आहे चॅप्टर ते म्हणजे अन्वयलेखन आणि हे अष्टांगहृदय सूत्रस्थानमधले अध्याय, सर्वांनी सूत्र यामध्ये आयुष्कामीय, दिनचर्या आणि रोगाणू उत्पादने. अष्टांगहृदयमधले पहिले जे हे अध्याय सांगितले यामधून तुम्हाला अन्वयलेखन येतात आणि यावर एक LQ आणि एक SQ येते. म्हणजे अशा मिळून तुम्हाला नीट काळजीपूर्वक हे हातातून मार्क गेले नाही पाहिजे. आणि हे जर अन्वयलेखन जर बघितलं मित्रांनो तर हे तुम्हाला 30 मार्क्ससाठी चॅप्टर येते. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला करायला पाहिजे. त्याच्यानंतर आता हे 4th चॅप्टर येते ते म्हणजे पंचतंत्र अपरीक्षित कार्यक्रम. हे 5वा अध्याय आणि हे 15 मार्क्ससाठी येते. तर याच्यामध्ये काही कथा सांगितलेल्या आहेत. तर ते कथा तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागतात. एक तर संस्कृतमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल. ते तुम्हाला मराठीतून संस्कृतमध्ये किंवा संस्कृत टू मराठी ट्रान्सलेट करावं लागते. तर याच्यामध्येच तुम्हाला नापित क्षपन कथा सांगितलेली आहे, नकुली ब्राह्मणी कथा सांगितलेली आहे, चक्रधर कथा सांगितलेली आहे, त्याच्यानंतर सिंहकारक मूर्ख पंडित कथा सांगितलेली आहेत. अशा विविध कथा ते सांगितलेले आहेत आणि हे टोटल तुम्हाला 15 मार्क्ससाठी आणि यावर पण एक LQ आणि एक SQ होते. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे पेपर सेकंडमध्ये पार्ट B जर बघितलं तर आयुर्वेद इतिहास येते मित्रांनो. आता तुम्हाला पेपर सेकंडमधला पार्ट B जे आहे त्यामधले कोणते चॅप्टर्स आहेत ते बघायचे आहेत. तर त्यामधलं पहिलं चॅप्टर आहे ते म्हणजे डेरिव्हेशन ऑफ व्युत्पत्ती आणि निकृती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच दिलेले आहे ते ओरिजिन आणि लिनेज ऑफ आयुर्वेदा. हे तुम्हाला दोन्ही मिळून तुम्हाला हे 5 मार्क्ससाठी येते. तर हे नीट काळजीपूर्वक करायचे. त्याच्यानंतर 3rd चॅप्टर सांगितलेले स्ट्रक्चर, स्पेशालिटीज, टाईम पिरियड ऑफ आयुर्वेदा संहिता आणि हे आणि त्यासोबतच तुम्हाला स्ट्रक्चर, कॉन्ट्रीब्युशन
इम्पॉर्टन्स ऑफ लघुत्रयी, निदान, शारंगधर संहिता हे तुम्हाला मिळून 5 मार्क्ससाठी आहेत. तर हे दोन्ही चॅप्टर तुम्हाला 5 मार्क्ससाठी होते, वरचं आणि हे 4th चॅप्टर. त्याच्यानंतर यामध्येच 5th चॅप्टर सांगितलेलं ते म्हणजे ओरिजिन अँड पिरियड, डिफरंट सिस्टम्स ऑफ मेडिसिन इन वर्ल्ड आणि इंट्रोडक्शन टू वृक्ष आयुर्वेदा, हस्त आयुर्वेदा हे दोन्ही आणि याच्यामध्येच स्टॅटस ऑफ आयुर्वेदा ड्युरिंग द पिरियड ऑफ अशोक, मुघल अँड ब्रिटिश हे तिन्ही मिळून तुम्हाला 5 मार्क्ससाठी येतात. तर हे नीट काळजीपूर्वक बघायचे. त्याच्यानंतर खाली जर स्क्रोल केलं तर आपण 8th चॅप्टर दॅट इज कॉन्ट्रीब्युशन ऑफ स्कॉलर मॉडर्न इरा, त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन ऑफ आयुर्वेदा आणि डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज इन आयुर्वेदा हे तिन्ही मिळून तुम्हाला 5 मार्क्ससाठी येतात. तर हे नीट काळजीपूर्वक करायचे आणि अशा पद्धतीने हे पेपर सेकंडमध्ये होते मित्रांनो. या दोन्हींचा सार पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड कशा पद्धतीनं क्वेश्चन सेट असते ते आपल्याला म्हणजे त्याचे जर हेल्पफुल जर बघायचं असेल तर ते आपल्याला खाली भेटते आणि ते म्हणजे आपण त्याला ट्रेजरी म्हणतो, म्हणजे मेन खजिना जर बघितला तर ते अशा पद्धतीने असते. तर हे बघा मित्रांनो, आता यामध्ये आता पेपर फर्स्टमध्ये जर बघितलं तर पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला हे संस्कृत वर्तमान परिचय यावर तुम्हाला SAQ पण नाही आणि LAQ पण नाही, फक्त MCQच तुम्हाला 5 मार्क्ससाठी आहेत. त्याच्यानंतर संज्ञा प्रकरण जर बघितलं तर यामध्ये पण सुद्धा 5 मार्क्स आहेत आणि यावर SAQ पण नाही आणि LAQ पण नाहीत. त्याच्यानंतर यामध्ये जर समजा 3rd चॅप्टर जर बघितलं तर 3rd चॅप्टर उपसर्ग यावर तुम्हाला 5 मार्क्स आहेत आणि याच्यामधलं तुम्हाला एक SAQ येते. त्याच्यानंतर 4th चॅप्टर जे अवययाने आहेत याच्यावर तुम्हाला 5 मार्क्ससाठी आणि यावर तुम्हाला एक SAQ येते. त्याच्यानंतर नेक्स्ट खाली जर बघितलं तर 5th चॅप्टर दॅट इज कारक प्रकरण तथा वाच्यप्रयोग जर बघितला तर हे तुम्हाला 15 मार्क्ससाठी म्हणजे यावर तुम्हाला एक SAQ आणि एक LAQ येते. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला कारक प्रकरण करायचं. त्याच्यानंतर 6th चॅप्टर येते ते म्हणजे संधी आणि संधी पण तुम्हाला हे 15 मार्क्ससाठी म्हणजे एक SAQ आणि एक LAQ यामध्ये असणार. त्याच्यानंतर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे संधी प्रकरण खूप इम्पॉर्टंट आहे आणि पेपर फर्स्टमध्ये हमखास यावर क्वेश्चन्स येतात. त्याच्यानंतर यामध्ये समास, आता समास जर बघितला तर हा पण तुम्हाला 15 मार्क्ससाठी आणि यावर एक SAQ आणि एक LAQ. हे समास त्यांचा मोस्ट फेवरेट आहे आणि यावर तुम्हाला एक LAQ आणि एक SAQ फिक्स येते. त्याच्यानंतर शब्दरूपाने जर बघितलं तर शब्दरूपाने तुम्हाला हे 10 मार्क्ससाठी आणि यामध्ये जर पॅटर्न बघितला तर एक SAQ आणि एक LAQ येते. तर हे तुम्हाला 10 मार्क्ससाठी शब्दरूपाने. त्याच्यानंतर यामध्ये स्क्रोल जर केलं तर धातुरूपाने येते आणि ते पण तुम्हाला धातुरूपानीमध्ये एक SAQ आणि एक LAQ म्हणजे असे मिळून तुम्हाला 10 मार्क्ससाठी हा धातुरूपाने चॅप्टर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11 चॅप्टर आहे 10th चॅप्टर दॅट इज प्रत्यय आणि हे जे प्रत्यय आहे हे 10 मार्क्ससाठी. यावर तुम्हाला 2 क्वेश्चन्स एक मार्कचे विचारतील, एक SAQ आणि एक LAQ. तर एक LAQ तुम्हाला 5 क्वेश्चन्स येतील, ते 2-2 मार्काला येतील आणि SAQमध्ये 2 SAQ येतील. तर अशा पद्धतीने हे प्रत्यय करायचे. आणि त्याच्यानंतर आता पेपर सेकंड हे 2 विभागामध्ये येतं, पार्ट A आणि पार्ट B. तर आता हे पार्ट A जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला निरुक्ती तथा पर्याय जर बघितलं तर हे तुम्हाला 15 मार्क्ससाठी आणि यावर तुम्हाला 2 SAQ येणार, त्याच्यानंतर एक LAQ येणार. त्याच्यानंतर परिभाषपदाने जर बघितलं मित्रांनो तर हे परिभाषपदाने तुम्हाला 20 मार्क्ससाठी येणार आणि यावर तुम्हाला 2 SAQ राहणार आणि एक LAQ राहणार. तर हे नीट काळजीपूर्वक 2 आणि हे एक LAQ. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला परिभाषापदाने हे नीट कवर करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर येते ते म्हणजे अन्वयलेखनम. आता हे जे अन्वयलेखनम आहे हे पण खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे पेपर सेकंडमध्ये आणि यावर हमखास प्रश्न असतात. तर यावर तुम्हाला 3 क्वेश्चन्स SAQ येतात म्हणजे किती 3 SAQ आणि एक LAQ येते. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला करायचे आणि अशा पद्धतीने हे अन्वयलेखन तुम्हाला करायचे. यावर SAQ 3 आणि LAQ 1 येते. तर नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे करायचे. त्यानंतर जर बघितलं तर पंचतंत्र ही 15 मार्क्ससाठी येते आणि यावर एक SAQ आणि एक LAQ येते. तर अशा पद्धतीने हे पार्ट A होतं. आता पार्ट B मध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला आयुर्वेद इतिहासचे यामध्ये LAQ आणि SAQ नाही, डायरेक्ट फक्त MCQच करायचे तुम्हाला. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन सेट होतं. आता यामध्ये आपण आतापर्यंत आपण जे बघितलं ते होते SAQ आणि LAQ कोणत्या चॅप्टरनुसार
म्हणजे कोणत्या चॅप्टरमध्ये SCQ येण्याची शक्यता असते आणि कोणत्या चॅप्टरमध्ये LQ येण्याची शक्यता असते ते त्यांनी ते पॅटर्न सांगितलं. आता आपल्याला क्वेश्चन पेपरची ब्ल्यूप्रिंट कशी असते ते सांगितलेली, तर ते बघूया आपण. तर पेपर फर्स्ट जे की आहे यामध्ये तुम्हाला जे सेक्शन ए असते मित्रांनो ते तुम्हाला MCQ असते आणि हे MCQ तुम्हाला टोटल 20 क्वेश्चन्स असतात आणि हे चॅप्टर वाईज विभागलेले असतात आणि हे नीट तुम्हाला 20 क्वेश्चन्स सेक्शन ए म्हणून असतात. त्याच्यानंतर सेक्शन बी असते ते म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आणि त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन्स असतात. आता हे जे 8 क्वेश्चन्स आहेत हे इथं तुम्हाला टॉपिक वाईज सांगितलेले आहेत. पहिला SCQ कशावर येणार, सेकंड SCQ कशावर येणार, थर्ड SCQ कशावर येणार, असे तुम्हाला 8 SCQ आहेत आणि हे जे 8 SCQ आहेत यामधले तुम्हाला 7 SCQ हे मस्ट नो टॉपिक आहेत आणि एक डिझायरेबल टू नो टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला हे 7 मस्ट नो टॉपिक करायचे आहेत, त्याच्यानंतर एक डिझायरेबल टू नो टॉपिक करायचे, असे मिळून तुम्हाला टोटल 8 SCQ करायचे. त्याच्यानंतर लॉंग ॲन्सर क्वेश्चन्स सेक्शन सी जे आहे ते लॉंग ॲन्सर क्वेश्चन्स असतात आणि यामध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन्स असतात आणि हे टोटल 10 मार्क्ससाठी असतात. म्हणजे 4 क्वेश्चन हे 10 मार्क्स इच असतात, म्हणजे असे मिळून तुम्हाला टोटल 40 मार्क्स असतात. तर आता यामध्ये जर बघितलं तर पहिला क्वेश्चन्स हे येते ते म्हणजे उचित शब्दरूप लिखित याच्यावर आणि यामध्ये 5 क्वेश्चन्स असतात आणि 5ही क्वेश्चन्स हे 2 मार्क्स कॅरी करतात. त्याच्यानंतर सेकंड LQ जर बघितलं तर हे आदोदेत्यू श्लोकेशु रेखांता समस्त पदांना विग्रह वाक्यम समस्त पदम अशामध्ये हे सेकंड LQ येते आणि याच्यामध्ये जर बघितले तर 5 विग्रह वाक्यच असतात, त्याच्यामधले पॅसेज असतात आणि ते पॅसेज हे करावं लागतात आपल्याला. त्याच्यानंतर थर्ड LQ येते. थर्ड ते म्हणजे आदोदेत्य परिच्छेद, म्हणजे यामध्ये तुम्हाला 5 संधिपद किंवा 5 संधी विग्रह असतात आणि ते तुम्हाला 2 मार्क्स इच असतात. हे नीट काळजीपूर्वक थर्ड LQ होते. त्याच्यानंतर फोर्थ LQ जर बघितलं तर टॉपिक 5, 9 आणि 10 सांगितले. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एकतर लय, तक्त, शत, शानश्च प्रत्यय रूपाने लिखत असेल किंवा वाच्यप्रयोग असेल आणि हे 5 क्वेश्चन्स असतील तुम्हाला आणि हे असे तुम्हाला टोटल दोन्ही मिळून तुम्हाला 10 क्वेश्चन्स असतील आणि 1 मार्क कॅरी करेल ते सर्व क्वेश्चन्स. तर अशा पद्धतीने हे पेपर फर्स्टमध्ये 4 LQ होते. आता अशाच पद्धतीने आपल्याला पेपर सेकंडमध्ये विभागलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर पेपर सेकंडमध्ये सेक्शन ए जे आहे ते 20 क्वेश्चन्स राहतील, 1 मार्क इच राहतील आणि ते तुम्हाला टॉपिक वाईज सांगितलेले आहेत. तर हे नीट ते इथे तुम्हाला टॉपिक वाईज सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर सेक्शन बी जे आहे यामध्ये पण तुम्हाला 8 क्वेश्चन्स असतील, 5 मार्क्स इच कॅरी करेल आणि हे तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला सांगितलेले आहेत की कोणत्या चॅप्टरमधून SCQ फर्स्ट येणार, सेकंड येणार, थर्ड येणार अशा पद्धतीने. आणि हे पण 7 मस्ट नो टॉपिक राहतील आणि 1 डिझायरेबल टू नो टॉपिक राहील. तर अशा पद्धतीने तुम्हाला टोटल 8 SCQ क्वेश्चन्स आहेत आणि ते टोटल 40 मार्क्ससाठी आहेत. तर त्याच्यानंतर लॉंग ॲन्सर क्वेश्चन सेक्शन सी आणि हे जे आहे सेक्शन सी यामध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन्स असतील, 10 मार्क्स याचे असतील. आता यामध्ये पहिला LQ जर बघितलं मित्रांनो तर पहिला LQ टॉपिक नंबर 4 आदोदेत्य कथा हे सांगितलेले. त्याच्यानंतर सेकंड LQ हे टॉपिक नंबर 2 जे की 2 क्वेश्चन्स राहतील आणि ते तुम्हाला 5 मार्क्स कॅरी करेल. त्याच्यानंतर थर्ड LQ जर बघितलं तर टॉपिक 1 आणि 3 सांगितलेले. तर हे टॉपिक 1 आणि 3 5 क्वेश्चन्स राहतील, 1 मार्क इच राहतील सेक्शन ए मधला आणि सेक्शन बी मधला 5 क्वेश्चन राहतील आणि ते पण 1 मार्क इच कॅरी करेल. तर त्याच्यानंतर फोर्थ LQ जर बघितलं तर हा टॉपिक नंबर 3 आदोदस्य हे 5 क्वेश्चन्स असतील आणि हे तुम्हाला 2 मार्क्स असतील. तर अशा पद्धतीने हे सर्व पेपर सेकंड मध्ये LQ सांगितलेले आणि अशा पद्धतीने हे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही मिळून तुम्हाला 100 200 मार्क्सची थिअरी असते. तर आय होप की तुम्हाला हे सर्व मी जे व्हिडिओद्वारे सांगितलेले ते नीट समजलेलं असेल आणि याला अशाच पद्धतीने अनुषंगाने तुम्हाला हे करायचे. आता ही जी नोट्स आहे ही तुम्हाला जर पाहिजे असेल, हे जे PDF आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्रामची लिंक मी टाकलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला हे प्रोव्हाइड केलेले. त्यामध्ये हे नीट काळजीपूर्वक बघा आणि हे डाउनलोड करून घ्या आणि शक्यतो याची ब्ल्यूप्रिंटची झेरॉक्स तुम्ही सर्वांनी काढायला पाहिजे, जे की स्कॅन आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं उपयोगी पडते. तर बाबू मशाय कैसा लगा व्हिडिओ आपको. हे बघा
यामध्ये मी तुम्हाला सर्व पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड जे की 2 डिव्हिजनमध्ये विभागलेले पार्ट ए आणि पार्ट बी, हे तुम्हाला टोटल 200 मार्क्सचा थेरी पेपर असतो आणि या सर्वांचं मी तुम्हाला विश्लेषण तुमच्यासमोर सांगितलेले. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्ही एकदा जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा स्टार्टिंगपासून बघायचं आणि हे एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळाले की कोणत्या चॅप्टरमधून SQ आहे आणि कोणत्या चॅप्टरमधून LQ आहे, तर मग पेपरमध्ये तुम्ही इझिली पास होऊ शकता. तर आता ह्याच्यासाठी जे बुक्स लागत आहेत ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मी लिंक दिलेली आहे, त्यावर उपलब्ध आहेत, किंवा आमचा यथार्थ आयुर्वेदाचा फर्स्ट इयरचा जे ग्रुप आहे त्यावर तुम्ही जॉईन व्हा आणि दुसऱ्यांना पण सांगा. दुसरे जे मित्रमैत्रिणी तुमच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये असतील त्यांना पण या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला लावा. यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरचं सर्व कन्सेप्टचं क्लिअर करण्यासाठी हा चॅनल आहे. तर हे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, थोडं बरं वाटतं जीवाला, आहे की नाही. तर थँक्यू व्हेरी मच.